जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य ऑक्सर यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मस्त आहे की मम्मीने बनवले काय म्हणजे बनवू राहिले सॉरी मस्त की त्यांच्यासाठी मटण आणि आमच्यासाठी चिकन. यांच्यासाठी चिकन बनवलं आणि माझ्यासाठी, माझ्या भावासाठी, माझ्या विनूसाठी काय बनवलं गं? बोकड्याचं मटण. गेल्या टायमाला त्या व्हिडिओ मध्ये होतं तेव्हाच खाल्लं होतं, त्याच्यावर आत्ता आणलं. चिकन तर भरपूर वेळेस झालं. आणि तुम्हाला सगळ्यांना मला एक सांगायचं आहे, जरा माझ्या तब्येतीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे माझी व्हिडिओ नाही निघत आहे युट्यूबला. मी काढीन जरा व्यवस्थित झाल्यानंतर, चांगला सपोर्ट असू द्या मला. मम्मीची रेसिपी व्हिडिओ हा मम्मीच्या रेसिपी व्हिडिओ असं सांगायचं होतं. कारण की पब्लिकला काय काय नवीन पब्लिकला माहित नाही मम्मीच्या रेसिपी पण चॅनल आहे एक. आता सध्या रेसिपी पण चॅनल आहे माझं. आणि आता जस्ट कामावरून आले. मी तशी व्हिडिओ काढणार होतो पण म्हटलं भिकारी अवतार जाताले म्हणलं जरा नीट करावा म्हणून नाही का मम्मी काढला. भिकारी अवतार नाही, असंच अवतार छान दिसतो. हा ना, किती छान दिसत्या फक्त बोलण्यात. तोंडच धुतलं बाकी काय नाही, बाहेर धुतले मस्त पैकी. आणि माझी मम्मी आज किती तास उभं राहिली ना हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये मला जवळजवळ पूर्ण 3 तास गेले बघा. मी 12:30ला तिथं पोहोचले. 12:30 ते 2:45 वाजता माझा नंबर आलेला आहे हॉस्पिटलमध्ये. पण मम्मीचं खूप तोंड आज सुकलं. मी आल्याला विचारलं ऐका, 2:45 वाजता त्या हॉस्पिटल मधून बाहेर आल्या. घरात त्या आल्या 4:45 वाजता, कारण का घरात थोडं सामान आणायचं होतं, ते सामान आणायला गेल्या होत्या. नाही, माझ्यासाठी खूप कष्ट झाले आज. म्हणजे मी इंजेक्शन घेतलं, पण येता येता मी चिकन आणलं, मटण आणलं, चूल आणली. परत चूल? घरामध्ये कोणती चूल आणली? काय काय सामान लागतं, भांडे घासायचं, लिक्विड आणलं, काळा साबण आणला, परत अजून काय घासण्या आणल्या, आसिड आणलं, पित्तांबरी आणली, भैया पावडर आणली. या सगळ्या गोष्टी मला लागत असत्या घरामध्ये आणि जाणं होत नाही जास्त माझं, पण घेऊन आले मी. मम्मी एकदाच जाती, एक 3-4 वर्षाचा बाजार घेऊन येते. कितीचा? तो 2 महिने पण नाही जात नाही. नाही, 2 महिन्याचा बाजार आहे तो माझा. म्हणजे काळा साबण हा. फक्त साबणाचा बरं का, बाकी किराणाच आहे. किराणा नाही, फक्त भांड्याचा साबण. तो बी आपल्या फक्त भांड्याचा साबण जातो. आणि तर आल्याचा काही विषयच नाही. गाईस थांबा तुम्हाला कोणतं मिसिंग वाटतंय ना? आमची गुडगुडी वहिनी नाही आज. हा, ती गेलीये माहेरी गेलीये, म्हणजे तिच्या मम्मीला भेटायला गेली. मम्मीची तब्येत ठीक नाही ना म्हणून गेलेली आहे. मी फोन केला वहिनी येणार आहे का नाही भाऊ उद्या असं म्हणते. मी परत विचारता का केला फोन सांग. अहो खरं असंच विचारायला फोन केला येणार आहे का नाही. मला 2दा विचारलं हा का का? काय भाऊजी ते सोड सकाळी ना हा. लय बाय नक्की आला मी मला ना व्हिडिओ जात होते ना गाडीमधून. मी व्हिडिओ कॉल केला. मग मी आळशी वहिनी बेकार शिकला. मी व्हिडिओ कॉलचं त्याला म्हणलं पहिलं जाऊ दे. वहिनी परत एकदा मी बघितलं नाही. हा. मग मी पण लावूया स्क्रीन रेकॉर्ड चालू केला. वहिनी परत एकदा मला पण नाचायचं. बाई एवढी धवत नाचत होती ना. हा का? मग व्हिडिओ झालं म्हणलं बंद कर गाणं. सर्व भाषेत बोल म्हणलं बंद कर. तुम्हाला माहिती मी काय केलं? तुमची बर्थडे येणार आहे ना आता, स्क्रीन रेकॉर्ड काढलं डायरेक्ट थोडं बर्थडेच्या वेळेस ठेवणार आहे. लय बेकार डान्स येतो. कधी वहिनी 5 मेला असतो ना, 5 मार्चला 5 मार्च. नक्की त्यावेळेस माझ्या इंस्टाग्रामला जाऊन व्हिडिओ बघतो. लय भाई ना 14 मार्चला ना हा. सगळ्यात पहिले भूमिकाचा बर्थडे येतो, त्याच्यानंतर वर्षाचे आदित्यचा. बर्थडे तिच्यापासून चालू होत्या. हा ना, सगळ्यांचे. हा, वर्षाचे बर्थडे म्हणजे जानेवारी पासून कोणाचाच बर्थडे नसतो. हा. मार्च मध्ये बर्थडे स्टार्ट होतात, ते तिच्यापासून स्टार्ट होतात सगळे. हा का? पण एक खरं सांगू, दरवेळेस वहिनीच्या बर्थडेला माझ्या वेगवेगळी स्टोरी असते. आधी ते स्टोरी भारी प्रत्येकाची असती, पण त्या वहिनीची एकदम भारी म्हणजे एकदम भारी कॉमेडी असते नाही का मम्मी? हो, तिला कॉमेडी करायची सवय ना. तसा नवरा तशी बायको. आणि हा काय म्हटले मला, ऍटिट्यूड म्हणत नका जाऊ कोणाला, ना हिला ना भूमीला. असं म्हणायचं नाही कॉमेंट मध्ये कोणी. हा ओव्हर ऍक्टिंग हा, ओव्हर ऍक्टिंग वगैरे हे बघा, असं नाही बोलायचं पोरी. समोर येऊन बघा आमचा तसाच स्वभाव आहे. हा. तुम्हाला वाटत असं ओव्हर ऍक्टिंग, तसं काय नाही. घराचा पत्ता देतो त्याला ओव्हर ऍक्टिंग वाटत असं. समोर येऊन बघा कसं आम्ही, बाकी सगळ्यांना माहितीये जे आम्हाला फॅन लोक भेटतात त्यांना. ओव्हर ऍक्टिंग नाही म्हणायचं. भूमीला ओव्हर ऍक्टिंग करते ना, असं करते असं नाही, तसं
हा भूमी इथं असली का भूमी ओव्हर ऍक्टिंग करते, भूमी गेली का मग ऋतू ओव्हर ऍक्टिंग करते. हा असं असं नाही- चालू होतं. असं नाही म्हणजे बोलायचं. गाईज दोन्ही बाजूनी बोलते. म्हणजे काय काय आमची फॅमिली बर का, काय काय तुम्ही फॅमिली मधले नाही बोलत, बाकीचे भलते हा. बोलते. विटू फॅमिली मधले नाही, जे असे उडून असं पतंगीला पकडताना तसे येतात नाही कधी का. ना व्हिडिओ बघणारे येतात ना चॅनल वर, ते हा. असे कमेंट करून जातात. जरा आमची दिमाग पब्लिकला माहिती आहे आम्ही कसं आहे, बाकीचे जे असे येत्या. तरी पण मी सांगून ठेवलं, आमच्या पब्लिकनी समोरच्याला सांगावं, कमेंट मध्ये लगेच उत्तर नाही द्यायचं. आपण उत्तर द्यायची गरजच नाही पडत, तेच उत्तर देतात. आपली पब्लिकच डायरेक्ट हा. झटकेपट काय? बाबूराव मस्त करून टाकत्या. मग आणि बघा, ज्याला डोकं नसतं ना तो वाईट बोलत असतो, आणि ज्याला डोकं आहे तो कधीच वाईट बोलणार नाही, असं मला सांगायचंय. तुला सांगू ना, माझा अंगठा गेला मोडून डायरेक्ट आता. कसं? हे फोन किती जड आहे. बरं मी धरू का? मम्मी मी कवर तो सगळ्यांनाच माझा फोन जड वाटतो बर का. जड नाही, बाई कशी सांभाळते काय माहिती वहिनी. हा आपल्यावर भरोसा हा नाही. वहिनीवर भरोसा तर कोणावर काय नाही. हो मम्मी, हा. विनाकारण तो अगोदरच तो फुटलेला आहे स्क्रीनवर. त्या दिवशी बाथरूमच्या याच्यावर पडला तो. पण मी सांगते काय, एवढा मी जाड कव्हर यासाठी घेतलाय का माझ्या हातातून कधी पडला फोन तर फुटू नये म्हणून, कारण का महागाचा फोन येतो. कारण की वहिनीला वहिनीवर भरोसा नाही. नाही नाही पडणारच तिच्या हाताने. पडणार तो, पडणार. पण तर फ्रीजला लागलं, कडप्प्याला लागलं. जाऊ द्या, दोघांचं सारखं जर का एक नाही, त्या वहिनीचं पण तसंच आहे. भूमीचा तर लगेच पडून जाईल, त्याच्यामुळे तिनं तर अगं ते सोड, घेतलं आज मला गाडीमध्ये लक्षातच नाचतोय, 4 वेळा पडला फोन तो. खरंय, खरंय. काय करणार, खाते पिते घर के बच्चे है ना, तो गिर जाएगा ऐसा. असं म्हणायचंय. एक खाते पिते घर के मोबाईल कोणता खाते क्या? अरे मला ते सांगायचं सोडा, काय मम्मीची होतं? भाजी बघा, ही चिकनची भाजी, चटका चिकनची मसाला. भाजी. आणि ही आपलं बनवते अजून. होय, मसाला काढा, मला खायचा आहे. हो, हे बघा, काढते. भाकरी बनवून राहिले मस्त. वहिनी चुली हाय, बनव चुलीवर, पण नको. तुला मसाला मी खायला देणार नाहीये. हो. का देणार नाही सांग? का? का देणार तर नाही मसाला सांग? कमी पडलाय का? सांगू का कमेंट मध्ये? नाही सांगू नाही, ते बाई ते झालं नीट आता. ते खायला तू गपची. आधी त्याला मसाला खाल्ल्यानंतर घशाला खूप त्रास होतो. नाही, खरं सांग, मला झणका बसतो. कसा डॉक्टर करतो? बोलले कमी तिखट काय, पण मला तिखट आवडतं, मग मी खातो तरी पण. तो कसा खातो माहितीये का मसाला? नाही, मसाला खाल्ल्यानंतर कसं करतो? असं करतो. हे असे टाळू असे नाही, टाळूसाठी टाळू होऊन जातो. घंटा वाजवतो एवढा कर, लेक त्रास होतो. आणि हे बघा, आमच्या 2 बहिणी बघा कशा झोपले. त्याला जेव घातलं मी, त्याच्यामुळे झोपले ते. डॉली पिवडे तुला माहितीये? भाऊजी, डॉलीचा विषय काय झाला सांगू का? काय आला? सकाळी मी लय गरम घातली झालं. ते ग्रिल हम्म. तिला खाऊ, हम्म. आणि मला वाटलं खाईन ती काय खाईन, तिला भूक लागते म्हणून खाल्ली ना पेटीगिरी. हे घरात कोणीच नाही, आणि तिने म्हणजे खाऊ घातलं तेव्हा होती, आणि तिचं हळूहळू पोटलं फुगायला लागलं त्या डॉलीचं. मग काय फुगायला लागलं आणि माझं म्हणजे, आणि नुसते असं करायला लागली. माझं आहे ना असं उडत होतं हृदय. मी काम करतच नव्हते, काम सगळं तसंच टाकलं होतं आणि तिला घेऊन तिथं बाहेर. डॉली तू शिकर लवकर, डॉली तू शिकर लवकर. मला भीती आहे होते, मला भीती वाटत होती. आणि नुसतं 2-3 वाट्या पाणी पिली ती. मग मला ते भीती- फुगला असणार पोटामध्ये. हा, अजून पण फुगेली तिचं. नाही, मग नाही, ते नंतर- गेलं, वसरलं ते. वसरलं का? हा. नंतरून मग ती केली ना शी, तिचं तेव्हा पोट मला असं जीवाची फुगलं. चालताच येत नव्हतं. असं करे, टुम टुम. ही घाबरली ना. तिला अजून गेला असतो तरी तिने खाल्ला असतं ना. खाल्लं असतं. खात होती ती. अरे तिने भिजायला किती घातलं होतं, ती वाटी दाखवू का तुला? कुठे गेली ती? कोणची वाटते? बाऊल मोठा. गावले ना, अरे असं बाई. एवढा भिजला होता, एवढा. यो काय कमी आहे का मम्मी? मग तिने किती वाडा खाल्ला असेल माझा विचार तिला. तुम्हीच खात्या का एवढा बॉल? तुम्ही खात्या का तेवढे भाजी भात मला नाही? एवढी भीती वाटली ना, पण मला पहिल्यांदा आज भीती. पिऊच्या वेळेस एवढी भीती नाही वाटली कधी. जाऊ दे, ते नवीन काय नवीन झालं? अंदाज आहे ना. ते काय झालं, पेटेगिरी जी असती ना ती फुगती कुत्र्याच्या नाही फुगत. समजतच नाही ते खरं म्हणजे ते हा. भगरीचा भात एक प्रकारचा. बरोबर. नाही का मम्मी? घातलं की किती फुगत नाही, तसं त्या प्रकारचे ते पेटे. कळलं. त्याच मम्मी मला म्हटलं का पोटात गेलं अजून फुगून बाई म्हणलं, मला भीती वाटायला लागली. पण खरंच डॉली खूप हुशार आहे, खूप खूप सारखी हुशार आहे. हुशार आहे.
हा पिऊ पेक्षा हुशार आहे. खरंच आज हुशार गाईज आहे. तुम्ही भूमिका वहिनीला मिस करत असाल ना, नक्की ते उद्या परवा व्हिडिओ मध्ये येईल तुम्ही, कारण मी पण लय मिस करतो यार. तू काय म्हणतो तिला, काय म्हणत असतो? नाही वहिनीच म्हणतो असं नाही नाही. काहीतरी म्हणत असतो नाही ना? लाडू बिडू नाही बोलत काय नाही म्हणत आता. कधीतरी हा. वहिनी तुमच्या हात दाखव तेवढंच म्हणतो, बाकी काही नाही. हा, तिच्या हातावरून तिला लय असं मजाक करत राहतो आणि हे चालूच राहतं. वहिनीचं भाऊजीचं हे चालूच असतं. आणि पण असं एक असावं. खरं सांगू मी लय मारतोय दोघींना, सगळं सांगतो एवढा मारतोय दोघी मला लय फटकी त्या दोघी दाखव मिळून ना फटकी तिच्या त्या. तो व्हिडिओ. नको मम्मी राहू दे, हा तुझ्या हाताला कळ लागली असेल ना. कळ लागली आणि हे घाम पण किती वर राहिलाय. मग कसं तरी फायनली माझा स्वयंपाक कसा वाटला ते सांगा कमेंट मध्ये. हे बघा फार तुम्ही बोटाला, पण असंच बनवत हे जा. बघ बोट बघितलं का, हे बघ स्वस्त राहा. हे बघ बोट, हा. हे बघ चेंपलं डायरेक्ट. काय म्हणे स्वस्त मी खा? त्यांना म्हटलं मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ काढायचा असेल तेव्हा कवर काढा. खरं सांगू माझा ना दोन्ही आयफोन फुल झाले खरंच. आज मी सगळं रिकामा करणार आहे, जे कामाचे ना सगळे व्हिडिओ सगळे डिलीट करणार आहे मम्मी खरंच. मी करून म्हटलं टाक स्वस्त सगळं. मस्त खा आणि स्वस्त राहा. नाहीतर एखादा मस्त खा. लॅपटॉप घेऊन टाकणार आता एडिटिंगचे मस्त काय, खा, स्वस्त काय? राहा. लॅपटॉप हा घेऊन टाकणार घरात स्टोरेज, आहे हा घरात आहे तू घ्या. फक्त स्टोरेज साठी स्टोरेज. आणि घरात असाच पडेल आहे बरं का, तुम्हाला पटणार नाही. लॅपटॉप लोक कुठे ठेवते आणि आम्ही कुठे तो ठेवू. पण 90,000. आणि कपाट लॅपटॉप परत तो टॅब कपाटात ठेवलाय खाली. नाही तर लोक काय काय खूप वापर करते. आमच्या इथे एवढंच वापर करते. आम्ही तो वापर कायसाठी करतो माहितीये का, फक्त स्टोरेज साठी. कोणाला पाहिजे नसेल तर लाख रुपये लागेल. नाही हो, आम्हाला विकायचं नाही. मम्मी लगेच आम्ही काय विकत नाही, आम्ही अजून घेतो. आम्ही ते सेम मारवाडी बाई. इन्व्हेस्टमेंट करू. ते असून द्यावा, कधी पण काम येतं. कारण नाही. की चांगली आपली गोष्ट आपल्याकडे राहू द्यायची, पण किती दबडे असतो त्याला नीट करायची, पण आपली पण आपली जाऊ द्या, बघा किती छान माझं फ्रीज आहे, बघितलं ना. मजा आमच्या आली घरात तिथं. 50 जरी माणसं झाले ना तरी ते आरामात पुरण. आम्ही ना फक्त खालचंच वापरतो, पुढचं वापरताना दिसत नाही कधी. ते आता उन्हाळ्यात काम आहे. हा. आता उन्हाळ्यात असं वाटत हे बघ, इथं असं आहे आपलं मसाला. मसाले, हे बघ. कळलं? जे लागतात ते वस्तू इथं माझ्या. एक मसाल्यावरती ठेवलेला एक बर्फाचा बर्फ सांबार होता, मसाला, एक आची बर्फ होता. मसाला, हे ते सगळे मसाले माझ्याकडे असतात. फक्त थोडे थोडे नॉर्मल टाकायचे आणि घरचा मसाला आपल्यासाठी नेहमी असावा. मम्मी तुझे व्हिडिओ कधी येणार आहे मग? आता माझे व्हिडिओ काढण्यासाठी एखादा मुलगा मला बघावा लागेल. हा. जाऊ दे, तुझा व्हिडिओ तुला बरं वाटलं की नक्की काढते वेळेस. हा मला बरं वाटलं तसं तर काढणार. खूपच दुखतंय मम्मीचं आमच्या. गाईज चला आता मग घेतो, कपडे काढून घेतो पहिले, आणि जरा मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग बाय. बाय बाय. बाय बाय.